इन्स्टाची ऑडियन्स कधीच यूट्यूबवरती येत नव्हती माझी. क्वचित एक आठवड्यातून 1, 2, 3, 4 असे सबस्क्रायबर वाढत होते. असं खरं 20मध्येच, हो 2023मध्येच मी यूट्यूब आय डी ओपन केली होती. आता चालू आहे 26 आणि आताशी माझे 1K झाले आहे. रिक्वेस्ट केली होती की सबस्क्रायबर तू कसे गेन केलेस किंवा तुझा 1K पर्यंतचा प्रवास कसा होता. तर म्हटलं चला एक सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला आहे ना थंबनेलवरून आहे ना एक्झॅक्ट आयडिया कळालीच असेल तर आजचा ब्लॉग कशाचा असणार आहे. तर हो, आजचा ब्लॉग मला खूप जणांनी दिली होती की सबस्क्रायबर तू कसे गेन केलेस किंवा तुझा 1K पर्यंतचा प्रवास कसा होता. तर म्हटलं चला एक क्विक अशी ना छान अशी माझी जर्नीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी आणि त्याचप्रमाणे ना मी सबस्क्रायबर्स कसे गेन केले किंवा काय मी ट्रिक टू यूज केली होती ना हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो चला मग सगळ्यात पहिले मी सगळे पॉईंट टू पॉईंट आहे ते माझ्या लक्षात राहत नाही, त्यामुळे मी सगळे बुकवरती लिहून काढले. मग म्हटलं चला त्याच्याचनुसार मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आहे ना माझं पहिलं आणि महत्त्वाचं एकच काम होतं की ना मी कन्सिस्टन्सीने व्हिडिओ पोस्ट करत होते. तर काय झालं होतं म्हणजे मी तुम्हाला पूर्ण माझी एक यूट्यूबची जर्नी पण थोडीफार शेअर करते आणि त्याचबरोबर आहे ना मी तुम्हाला आहे ना मी व्हिडिओ कसे पोस्ट करत होते ना हे सुद्धा शेअर करते. तर आहे ना मी पहिले आहे ना मी खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझं नवीन लग्न झालं होतं 2023मध्येच, हो 2023मध्येच मी यूट्यूब आय डी ओपन केली होती. आता चालू आहे 26 आणि आताशी माझे 1K झाले आहेत. तर ते पण सांगते की कसे काय झाले. तर त्या पिरियडमध्ये मी फर्स्ट ब्लॉग पोस्टसुद्धा केला होता. त्यावेळेस माझा रेडमीचा फोन होता. तर त्यामधून मी शूट केला पण त्याला एवढी काही क्लिअरिटी नव्हती. मग हे म्हटले थांब तू थोडे दिवस गॅप घे, आपण आयफोन घेऊयात तुला आणि मग त्याच्यानंतर तू पोस्टिंग करत जा रेग्युलर. मग मी त्यावेळेस म्हटलं ठीक आहे. आणि मग मी त्यावेळेस जॉबला जात होते, जसं मी सांगितलं मी स्कूलवरती जॉबला होते. मग मी जॉबला जात होते त्याच पिरियडमध्ये ह्यांनी मला लगेच आयफोनसुद्धा घेतला होता. पण माझं काय व्हायचं ना, माझं इतकं बिझी झालं होतं शेड्यूल, कामावरती जायचं, घरातलं करायचं नाही, स्कूलवरती जायचं, 3 वाजता यायचे मी, तिथून पुढे मग भांडे कपडे. त्यावेळेस वॉशिंग मशीन पण नव्हते माझ्याकडे, आत्ता मी वर्ष झालं घेतली आहे. आणि त्या पिरियडमध्ये मग भांडी कपडे, तिकडून घरी आल्यानंतर तिथून पुढे संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्या शेड्यूलमध्ये म्हणजे त्या एवढ्या बिझी झाले होते मी त्याच्यामध्ये. त्यानंतर माझं ब्लॉगिंग हे डोक्यातूनच गेलं. त्यानंतर बॅकला पडली आय डी पूर्णपणे. त्यानंतर मी परत स्टार्ट केलं. परत मग मी म्हटलं जॉब करत करत खूप लेडीज करतात मग आपण करायला काय जाते. मग मी तसं स्टार्ट केलं. मी सुद्धा जॉब करत करत आहे ना व्हिडिओज टाकत होते. पण ते व्हिडिओजकडं माझं लक्ष नव्हतं, ना माझ्या कामाकडे लक्ष होतं, ना माझं स्वतःकडे लक्ष होतं, ना माझ्या घराकडे लक्ष होतं. मग ते पूर्ण विस्कटल्यासारखं झालं. त्यानंतर मी पूर्ण गॅप घेतला, पूर्ण 1-1.5 वर्षाचा तरी मी गॅप घेतला. आणि आत्ता मागच्या वर्षीपासून एक वर्ष होत येईल आपल्याला ब्लॉगिंग स्टार्ट करून. मग तिथून पुढे मी आहे ना कन्सिस्टन्सीने नाही, तेव्हा पण गॅप पडला. यूट्यूबवरती तर खूप मोठा गॅप पडला त्या पिरियडमध्ये. पण पहिले मी ना छान व्हिडिओज वगैरे टाकत होते, लॉंग ब्लॉगसुद्धा आणि शॉर्ट मिनी ब्लॉगसुद्धा. आणि त्यावेळेस रीच काय अशी नव्हती, म्हणजे व्ह्यूज पण येत नव्हते. पण कधी कधी आठवड्यातून 1, 2, 3, 4 असे सबस्क्रायबर वाढत होते. असं खरं हे 4-6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ओके. त्यानंतर थोडंफार दवाखान्याचं झालं माझ्या. तर त्या पिरियडमध्ये माझा परत गॅप पडला 4-5 महिने. हां, तर त्यानंतर 4-5 महिने नाही, ही 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सॉरी. त्यानंतर 4-5 महिने परत गॅप पडला. परत मी ना आता मागच्या नोव्हेंबरपासून, दिवाळीच्या आधीपासून मी परत ब्लॉगिंग स्टार्ट केली. तुम्ही बघितलं असेल दिवाळीचे ब्लॉग्स पडले माझे. त्याच्यानंतर मग माझी कंटिन्यू ब्लॉगिंग राहिली. म्हणजे मी आठवड्यातून ॲटलिस्ट 1 ब्लॉग तरी पोस्ट करत होते मोठा, जास्त तर काही होत नव्हतं. आणि त्यानंतर मग मी भरपूर लोकांचे व्हिडिओ बघितले, भरपूर लोक वेगवेगळं सांगत होते. मी पण भरपूर लोकांना काय सांगतात बाबा ह्याच्यावरती खूप विचार केला. त्यानंतर मग मी डिसाईड केलं की आपण पण कन्सिस्टन्सीने ब्लॉग टाकायला सुरुवात करायची. मी जे इन्स्टावरती मिनी ब्लॉग पोस्ट करत होते तेच सेम मी यूट्यूबवरती पण पोस्ट करायला लागले. मग त्यानंतर मग मी इन्स्टावरती तर माझी लव्ह स्टोरी ऑलरेडी कव्हर केलेली होती, म्हणजे सगळी काही लव्ह स्टोरी शेअर केलेली होती. आणि यूट्यूबवरती मी त्याचबरोबर लॉंग व्हिडिओसुद्धा पोस्ट करत होते. पण इन्स्टाची ऑडियन्स कधीच यूट्यूबवरती येत नव्हती माझी. क्वचित येत होती, 5 ते 10%च, म्हणजे 100% येत नव्हती. आणि मग त्यानंतर म्हटलं अजून काय करायला पाहिजे. मग मी असेच रेग्युलर ब्लॉग्स टाकत गेले. त्यानंतर खाली आपण त्रिकोण आयकॉनमध्ये आपले व्हिडिओ पिन करतो ना, तशा टाईपमध्ये मी मोठे व्हिडिओ पण पिन करायला लागले. आणि त्यानंतर मग माझे व्ह्यूज वाढायला लागले. स्टार्टिंगला म्हणजे जसं मी सांगितलं, त्यानंतर मी मिनी ब्लॉग आणि मोठे ब्लॉग आणि मिनी ब्लॉग दोघं पण
पण आहे ना एकदम कन्सिस्टन्सीने टाकत राहिले आणि त्यानंतर मला हळूहळू व्ह्यूज वाढत गेले. हा फर्स्ट आणि स्टार्टिंगचा आहे. आणि स्टार्टिंगला काहीतरी इंटरेस्टिंग ठेवायचं आपल्या व्हिडिओमध्ये. असं नाही आहे की आपलं थंबनेल आहे तिथून पुढे. थंबनेल तर आपण लावतोच, पण ते आपलं टायटल सॉन्ग असतं आपल्या चॅनलचं, ते आहे. तिथून पुढे आपला व्लॉग स्टार्ट आहे. मग लोक एवढे इंटरेस्टिंगली बघत नाही. जर आपल्या व्लॉगमध्ये काही इंटरेस्टिंग पार्ट आहेत ते जर आपण आधी घेतले आणि थोडं कटकट करून दाखवलं त्यांना आणि त्यानंतर आपण व्लॉग बघितले तर मग लोक इंटरेस्टिंगली व्लॉग बघतात. जसं तुम्हाला आयडिया नसेल तर तुम्ही माझा व्लॉग बघू शकता. आत्ताच रिसेंटली माझ्या सगळ्या व्लॉगवर तसंच आहे. त्यानंतर पूर्णपणे एक म्हणजे तो शॉर्ट्सवर अवलंबून कधीच राहायचं नाही. मी पण आधी तसंच करत होते. मी फक्त शॉर्ट्सच टाकत होते आणि तोच माझा पण प्रॉब्लेम झाला. आणि त्यानंतर मग मी ठरवलं शॉर्ट्सवर अवलंबून नाही राहायचं. आणि त्यावेळेस मी आता घरीच असते, मी जॉबला वगैरे जात नाही. त्यानंतर माझ्याकडे खूप सारा रिकामा टाईम होता. म्हटलं चला आपण जे आपल्या दिवसभरात घडतंय ना तेच आपण शेअर करूयात. कशाला इंटरेस्टिंग काहीतरी पाहिजे, कुठेतरी फिरायला गेलं, कधीतरी आपण जातो ना ते सुद्धा आपण शेअर करू शकतो. मेन पॉईंट हा आहे की लोकांना आपली लाईफ बघायला खूप जास्त आवडते. सो तुम्ही पण असं नका विचार करू की यार मी कुठला व्हिडिओ टाकू, असं नाही आहे. आणि यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ कोणत्याही टाईपचे टाकू शकता. कॉमेडी व्हिडिओ टाका, डेली रुटीन व्लॉग टाका, तुमचं फॅशन डिझायनिंग झालं असेल, नवीन ड्रेसेस स्टिच करत असाल ते व्हिडिओ टाका, किंवा ब्लाऊजचे किंवा छोट्या तुमचं पार्लरचा कोर्स वगैरे झाला असेल तर हॅक्स काहीतरी टाका, किंवा ॲब्रोज कसे करायचे स्वतः ते टाका. काहीही, किंवा तुम्ही टीचर्स असाल तर टीचिंगचे व्हिडिओ, 9वी 10वीला तुम्ही टीच करत असाल तर त्याचे एका सब्जेक्टचे पार्टचे, किंवा 10ची बोर्ड एक्झाम त्याचे सगळ्याचे तुम्ही कोणत्याही टाईपचे व्हिडिओ टाकू शकता. असं काहीच नाही या टाईपचे नाही टाकायचे, त्या टाईपचे नाही टाकायचे. आणि बाय द वे मला खूप दिवसापूर्वी एका ताईंची सुद्धा कमेंट आली होती की त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला कॉपीराईट लागत होतं. तर कॉपीराईट आपल्या एकाही व्हिडिओला लागून द्यायचं नाही. कॉपीराईट जर लागलं तर आयडी बॅकला पडते. कारण की हे माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. मी जेव्हा सांगितलं मी 2023मध्ये व्हिडिओ चॅनल चालू केलं होतं त्या पिरियडमध्ये माझ्या 1 ते 2 व्हिडिओला सलग कॉपीराईट लागलं होतं. आणि मला कॉपीराईट काय असतं हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि त्यानंतर मग आम्ही खूप रिसर्च केला. तो व्हिडिओ व्ह्यूज पण येत नव्हते त्याला. मेन पॉईंट हा आहे 1-2च फक्त व्ह्यूज. आणि मग त्यानंतर आम्ही खूप सारं रिसर्च केलं आणि त्यानंतर समजलं की कॉपीराईट जर लागलं तर आयडी बॅकला पडते. मग ते कॉपीराईटवाले व्हिडिओ मी डायरेक्ट डिलीट करून टाकले होते. आणि मग तिथून पुढे खरंच मी कॉपीराईट नाही लागून दिलं. कॉपीराईट लागणं म्हणजे काय की कुठल्या सॉंग्स वगैरे किंवा ॲडव्हर्टाईज वगैरे किंवा आपले ट्रेंडिंग रील्सचे गाणे वगैरे असतात ते कधीच लागले नाहीत पाहिजे आपल्या ब्लॉगमध्ये, मगच आपल्याला कॉपीराईट लागतं. नाहीतर आपल्याला कॉपीराईट नाही लागत. जर आपण कोणाचं सॉन्ग वगैरे हे केलं नाही का, कॉपी केलं तर कॉपीराईट लागतं. त्यानंतर थंबनेल मेन म्हणजे तर तिसरा टॉपिक हा आहे की तुम्ही थंबनेल स्पष्ट ठेवा. थंबनेल जर स्पष्ट असेल, आपण त्या ब्लॉगमध्ये काय केलंय हे त्या थंबनेलमध्ये दाखवा. जर ब्लॉगमध्ये वेगळंच आहे आणि थंबनेलवरती काहीतरी वेगळंच आहे आणि टायटलमध्ये काहीतरी वेगळंच आहे हे जर लोकांना समजलं तर लोक तुमचे व्लॉग बघत नाहीत. म्हणजे एकदा जर समजला, आता समजा माझा व्हिडिओ आहे, माझा थंबनेलवरती वेगळंच काहीतरी आहे, टायटलवरती वेगळंच काहीतरी आहे आणि व्लॉग आतमध्ये जो आहे तो व्हिडिओ तो काहीतरी वेगळाच आहे. मग लोक काय म्हणतात, नाही बाबा ही काहीतरी आलतू फालतू दाखवतीचे व्हिडिओ बघून पण काहीच फायदा नाही. त्यामुळे असं करू नका. असं वाटतं भरपूर लोकांना की यांनी व्ह्यूज वाढतात, काय वाढतात, पण असं नाही आहे. लोकांचा एकदा विश्वास तुटला ना परत लोक आपले व्हिडिओ बघत नाहीत. त्यानंतर थंबनेलमध्ये क्युरिओसिटी ठेवा. म्हणजे थंबनेलवरूनच लोक तुमचा व्लॉग बघतील असा व्लॉग ठेवा. म्हणजे थंबनेल बघता क्षणी लोकांना उत्सुकता झाली पाहिजे की बाबा आपण हिचा व्लॉग कधी बघेल. असं तुमच्या बाबतीत पण झालं पाहिजे की आपले पण व्लॉग कोणीतरी बघितले पाहिजे. अशा क्युरिओसिटीने आपण आपले थंबनेल बनवायचे. त्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा व्लॉग पोस्ट करता तेव्हा व्लॉगच्या मध्ये किंवा शेवटीच आणि मध्ये किंवा कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लोकांना विचारू शकता की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्लॉग बघायला आवडतील. किंवा इंस्टाग्राम यूज करत असाल तर तुम्ही इंस्टाग्रामला स्टोरी टाकू शकता की तुम्हाला यूट्यूबवरती माझे कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील. त्याने सुद्धा ऑडियन्स ब्लिंक होते आणि ऑडियन्स आपल्या जवळ येते आणि सबस्क्राईब करते, वॉच टाईम वाढतो आणि आपल्यालाच ऑडियन्स मिळते सुद्धा. सो तुम्ही हा पण फायदा करू शकता इंस्टाग्रामचा, फेसबुकचा. फेसबुकवरती पण तुम्ही एक शॉर्ट क्लिप घ्या आणि तीच पोस्ट करा आणि फुल व्लॉग ऑन यूट्यूब असं सुद्धा पोस्ट करू शकता. मग लोक फेसबुकची, इन्स्टाचे सुद्धा यूट्यूबला येऊन बघू शकतात आपला व्लॉग.
त्यानंतर कमेंटला रिप्लाय द्या. मेन म्हणजे तर कमेंटला रिप्लाय दिल्याने ऑडियन्स अजून आपल्या जवळ येते आणि ते आपल्याला कमेंट करत राहतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा समजतं आपलं काय चुकतंय बाबा, किंवा ऑडियन्सला एक्झॅक्ट काय पाहिजे आपल्याकडून, किंवा आपण अजून कशा टाईपचे व्हिडिओ बनवू शकतो हे सगळं. त्यानंतर पोस्ट करा, कम्युनिटी पोस्ट पण तुम्ही करत राहा, की असं नाही आहे. आणि कम्युनिटी तयार करा, म्हणजे शिवजयंती आली तर हॅपी शिवजयंती फॉर ऑल यूट्यूब फॅमिली असे व्हिडिओ टाका, असे पोस्ट टाका. म्हणजे कसं ऑडियन्स आपली ब्लिंक्ड होते. आणि मी आता तुम्हाला शेअर करणार आहे माझी 0 पासून ते 1K पर्यंतची यूट्यूब जर्नी. तर ही जर्नी मी जसं तुम्हाला आत्ता सगळी काही जर्नी कव्हरअप केली आहे, कारण की ही जर्नी माझ्यासाठी अजिबात सोपी नव्हती. ह्याच्यासाठी मी खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे 2023 पासून ते 2026 पर्यंतची माझी 1Kची जर्नी आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण की ह्या जर्नीमध्ये खूप वरती खाली उतार चढ आले. त्या पण एवढं आहे की कधीच हार मानायची नाही, की बाबा नाही आपल्याकडून होणार नाही असं कधीच म्हणायचं नाही. एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस आहे हे फक्त डोक्यात ठेवायचं आणि त्याच ध्येयाने आपल्याला चालायचं. आपलं टार्गेट काय आहे ना ह्याच्याकडे मेन तर लक्ष द्यायचं. बाकीची जग दुनिया काय बोलती, किंवा लोक काय बोलतात, किंवा शेजारचे पाजारचे काय बोलतात ह्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. इव्हन जर तुमची फ्रेंड वगैरे असेल, जर ती डिमोटिवेट होत असेल तर तुम्ही तिला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, की तिला म्हणा की नको डिमोटिवेट नको होऊ. जर आपल्याला आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं असेल ना तर लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. सो तुम्ही सुद्धा ना ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या टाईपचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ना हे सुद्धा ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. सो चला मग टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.